राज्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी. मराठवाडा असेल, कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, पुढील 48 तास महत्वाचे. कोकण रिजन असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र या सर्व ठिकाणी आता अतिवृष्टी होणार. राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, IMD इंडियाच्या अंदाजानुसार आता पुढील 48 तास धोक्याची घंटा आहे. रविवारपर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. काय आहे सविस्तर अपडेट? गेल्या काही दिवसापासून कसं पावसाचं गणित आहे, ही सर्व अपडेट घेऊन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याचा पाऊस होत आहे. पुढील 2 दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, अहिल्यानगर विभाग असेल, त्याचप्रमाणे कोकण मधील रायगड असेल, पनवेल असेल, सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, सर्व धरणं सुद्धा आता ओव्हरफ्लो व्हायला लागले. राज्यातील महत्व धरणं असेल, कोयना धरण असेल, त्याचप्रमाणे खडकवासला धरण असेल, जायकवाडी धरण असेल, सर्व धरणामध्ये 80% जलाशयाचा साठा आता उपलब्ध झालेला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. परंतु अतिवृष्टी आता पुढील 2 दिवस काही ठिकाणी सांगितले आहे. काही ठिकाणी पुण्यामध्ये पुराचे पाणी शिकारामध्ये शिरलेलं आहे. मग आता या परिस्थितीत शेतकऱ्यांना कसा याचा फायदा तोटा आहे हे बघणं गरजेचं आहे. पुढील हंगामासाठी याचा फायदा नक्कीच आहे, परंतु आता शेतकऱ्यांची पिकं खराब होताना आपल्याला पाहायला मिळते. राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस सांगितलेला आहे. यामध्ये भात पीक असेल, त्याचप्रमाणे तूर असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कांदा असेल, या पिकांच्या तुर्तास तरी थोडंसं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे जे काही काळी जमीन आहे ही मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत नाही, त्या ठिकाणातील पिकांना धोका आता आपल्याला पाहायला मिळत आहे. मग राज्यात किती दिवस अजून पाऊस असणार आहे? साधारणतः 5 ऑगस्ट पर्यंत हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोठा पाऊस सांगितला आहे. त्यानंतर श्रावण मध्ये थोडासा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी अहिल्यानगर रिजन मधील पुणे असेल, मुंबई असेल, त्याचप्रमाणे नाशिक असेल, या सर्व जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आता जारी करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. पुढील 48 तास पावसाचा, अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी पेरण्या चांगल्या झालेल्या आहेत. त्या पेरण्यांना आता पावसाचा पुन्हा एकदा फटका बसण्याची शक्यता आता पाहायला मिळत आहे. अल निनोचे तुर्तास तरी वादळ आता आपल्याला शेतकऱ्यांना नाहीये. अल निनोमुळे पाऊस होणार नाही असं मोठ्या प्रमाणात सांगण्यात आलेलं होतं, परंतु यावर्षी पाऊस लेट झाला. चांगला पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. राज्यातील हवामान विभागाची सविस्तर अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करू नका. धन्यवाद मित्रांनो.